मस्त खुसखुशीत नानकटाई, ती सुद्धा विना ओव्हनचा वापर करता। आज आपण ही नानकटाई मस्त कढईमध्ये खूप साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत। शिवाय यासाठीचं अचूक प्रमाण सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तेव्हा नीलम्स इझी रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नानकटाईसाठी आपण पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 1 वाटी पिठी साखर टाकायची आहे। आणि आता पिठी साखर व तूप आपल्याला चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला हे मिश्रण चांगलं हलकं होतं तोपर्यंत फेटून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता की तूप व साखरेच्या ह्या मिश्रणाचा चांगलं फेटून घेतल्यानंतर मिश्रण हलकं होऊन रंग सुद्धा पांढरट झालेला आहे। आता आपण हे बाजूला ठेवून देऊ। आणि आता 1.5 वाटी मैदा व अर्धी वाटी बेसनाचं प्रमाण घ्यायचं आहे। आणि चाळणीने हे आपल्याला एकत्र चाळून घ्यायचं आहे। यामुळे दोन्ही मैदा व बेसन चांगलं चाळलं जाऊन गुठळी राहणार नाही। आता हे आपलं चाळून झालेलं आहे। आता मैदा बेसन थोडं थोडं तूप व पिठी साखरेच्या मिश्रणात मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण ह्या विस्करच्या मदतीने हे एकत्र करून घेत आहोत। आपण इथे घेतलेले तूप, पिठी साखर, बेसन, मैदा यांचं अगदी योग्य प्रमाण असल्याने नानकटाई मार्केटपेक्षा सुद्धा खूप भारी बनते। आता आपण हे मिश्रण चमचने एकत्र करून घेऊ। आणि आता यात सगळं मैदा व बेसन मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ह्या स्टेज नंतर आपण हे मिश्रण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सगळं चांगलं कंबाईन झालं पाहिजे। आता याचा छान गोळा तयार झालेला आहे। आता आपण पेढ्यासारख्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि थोडासा अलगद प्रेस करायचा आहे आणि एखाद्या प्लेटमध्ये किंवा केकटीनमध्ये ठेवायचं आहे। 2 नानकटाईंमध्ये कमीत कमी 1 इंच अंतर ठेवायचं आहे, कारण नानकटाई जवळजवळ 50 ते 60% आकाराने फुगते। तर इथे सुरुवातीला मी प्लेटमध्ये मावतील इतक्या नानकटाई तयार करून घेतल्या आहेत। यावर थोडेसे पिस्त्याचे काप चुरून लावायचे आहेत। हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही बदाम किंवा काजूचे काप सुद्धा लावू शकता। आता आपण इथे एका लोखंडाच्या कढईत वाळू घेतली आहे। तुम्ही इथे वाळूऐवजी जाड मीठ सुद्धा वापरू शकता। ही कढई आपण 15 मिनिटांसाठी प्रीहीट करून घेतलेली आहे आणि यावर आपल्याला नानकटाईची प्लेट ठेवायची आहे। आणि आता 15 ते 20 मिनिटांसाठी हे आपल्याला बेक करून घ्यायचं आहे। बरोबर 20 मिनिटांनी नानकटाई तयार झालेली आहे। पण नानकटाई परफेक्ट बेक झाली हे ओळखायचं कसं, तर नानकटाईला हात लावून बघायचा, बोटाला पीठ चिकटलं नाही आणि वरचा भाग थोडा कडक जाणवला की समजायचं नानकटाई तयार आहे। एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा, कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अजून एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।